नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मुर्दाबाद मुर्दाबाद सेंट जेवियर्स प्रशासन मुर्दाबाद 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 सेंट जेवियर्स प्रशासन मुर्दाबाद मराठवाडा शिक्षक संघाचं शिक्षक एकजुटीचं शिक्षक एकजुटीचं मराठवाडा शिक्षक संघाचं शिक्षकावर अन्याय करणारे सेंट जेवियर्स प्रशासन शिक्षकावर अन्याय करणारे प्रशासन मुर्दाबाद 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 शिक्षण विभाग होश में आओ। ज्यांना नोकरीहून काढले त्यांना तात्काळ तिथं रुजू करावं। त्यानंतर शिक्षकांवर इथे एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा मराठवाडा शिक्षक संघाचा औरंगाबाद जिल्ह्याचा सचिव मित्र, आज 5 सप्टेंबर संपूर्ण देशामध्ये सर्व शिक्षक मान सन्मान घेत आहेत। सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी त्यांचा मान सन्मान करत आहेत। अशा वेळेला सेंट जेवियर शाळेतील विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर हे बिरबलाच्या खिचडीचं आंदोलन करावं लागतं। आपल्या सगळ्यांना अकबर बिरबलाची गोष्ट माहित आहे। काय आहे आंदोलन? जेव्हा एका सर्वसामान्य माणसावर अन्याय झाला होता तेव्हा बिरबलाला हे आंदोलन करावं लागलं होतं। तेच आंदोलन कित्येक वर्षानंतर आम्हाला पुन्हा करावं लागतं की न्याय मिळून सुद्धा न्याय फक्त कागदावर ठेवण्याचं काम या शिक्षण विभागाने आणि शाळेच्या प्रशासनाने केलेलं आहे। ज्या 5 महिलांवर अन्याय झालेला आहे त्या 5 महिलांनी यापूर्वी जुलै महिन्यामध्ये सलग 5 दिवस आमरण उपोषण SFS संस्थेसमोर जालना रोडला केलं होतं। त्याची सुनावणी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं होतं त्यानुसार 11 जुलै 2024 ला माननीय शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेण्यात आली। या सुनावणी दरम्यान ज्या 5 महिला होत्या त्यातली एक जी पिंकी पिल्लाई नावाची महिला आहे, त्या दिवशी तिचा BP लो झाल्यामुळे आणि मानसिक अवस्था बिघडल्यामुळे या कार्यालयामध्ये त्या चक्कर येऊन पडल्या। आज तागायतपर्यंत त्या हॉस्पिटलाइज आहेत। आज सुद्धा त्या हॉस्पिटलाइज आहेत। जवळपास 1.5 महिना झाला। काय निर्णय दिला होता यांनी 11 जुलै 2024 ला? यांनी निर्णय दिला होता की या 5 शिक्षकांना तात्काळ रुजू करून घेण्यात यावे म्हणून 11 जुलै पासून अगदी कालपर्यंत 4 सप्टेंबर 2024 पर्यंत 5 शिक्षिका दररोज नित्य नियमाने शाळेमध्ये जाऊन आम्हाला रुजू करून घ्या हे शिक्षण विभागाचा अहवाल आहे आणि शिक्षण विभागाच्या अहवालाचं पालन करा असं त्यांना दररोज विनंती केली। मुख्याध्यापकाला विनंती केली, त्यांच्या सचिवाला विनंती केली, त्यांच्या अध्यक्षाला विनंती केली, त्यांच्या उपाध्यक्षाला विनंती केली। त्याचं फळ काय मिळालं तर त्याचं फळ हे पत्र दिलं मुख्याध्यापकाने की जर तुम्ही यानंतर या कार्यालयाच्या आवारात याल म्हणजे शाळेच्या आवारात याल तर तुमच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल। मित्र, कुठलीही शाळा असो कार्यालय असो हे पब्लिक ट्रस्ट आहे, कोणाच्या बापाची मालमत्ता नाही। हे आमच्या प्रत्येकाच्या, तुमच्या, माझ्या, आपल्या ज्या टॅक्सचा पैसा जातो त्यातून निर्माण होणारी गोष्ट आहे आणि ही अल्पसंख्याक शाळा आहे। ते स्वतःला तिथले अनभिक्षित सम्राट समजतात। त्यांनी बऱ्याचदा त्यांना सांगितलं, म्हणजे तोंडी त्यांना सांगितलं की तुम्ही कदाचित जर ख्रिश्चन असतात तर आम्ही कदाचित तुमचं काम प्राधान्याने केलं असतं। या अगोदर तसा इतिहास आहे। शिक्षकांना मुद्दामून तिथून निलंबित करतात आणि तो जर ख्रिश्चन असेल तर त्याला मागच्या आधाराने त्यांच्या ज्या इतर शाळा 100% अनुदानित आहेत त्या शाळेवर घेतलं जातं। मग हिंदी होणं हा आमचं पाप आहे का? हा आमचा गुन्हा आहे का? यावर कारवाई, आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये कुठलीही कुचराई करू नये। कारण
25, 30 वर्ष ज्यांनी सेवा केलेली आहे, अशांना जर तुम्ही अचानकपणे सांगत असाल की फ्रॉम टुमॉरो अवर स्कूल इज नॉट इन नीड ऑफ यू, आमच्या शाळेला तुमची गरज नाही, तर त्या महिलेनं करायचं काय? यांना थोडी सुद्धा लाज शरम कायदा वगैरे कुठलीही बाब यांना माहीत नाही. यांना एकच कळतं की आम्ही इथले राजा आहोत आणि आम्ही जे ते करू. म्हणून आम्ही पाठीमागं पण शिक्षण विभागाला सुनावणीच्या दरम्यान सांगितलं होतं, कारण आता इथं अनेक शिक्षक आहेत ज्यांचे सर्व्हिस 25 वर्ष झालेले आहेत, पण ज्याची 1 वर्ष सर्व्हिस झालेली तो मुख्याध्यापक म्हणून आणून ठेवलेला आहे. कुठल्याही नियमात नसताना मॅनेजर नावाचं पद निर्माण केलं फक्त शिक्षकावर दबाव निर्माण करण्यासाठी. हे असं जर होत असेल तर ही भारतीय राज्यघटनेची सरासर पायमल्ली आहे आणि हे कार्यालय ही पायमल्ली रोखणार आहे का, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज बिरबलाच्या खिचडीचं आंदोलन लावलं. सुद्धा शिक्षकांचं निलंबन केलं गेलं आणि त्या काळामध्ये इतकी शिक्षकांची उपासमार झाली की एक शिक्षिका सुनावणी दरम्यान आजारी पडली, ती आज सुद्धा या आंदोलनामध्ये येऊ शकली नाही. इतका तिच्यावर मानसिक आघात झाला आणि ती जी कोसळली ती स्वतः शिक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या कक्षातच ती शिक्षिका पडली आणि तिथून तिला शिक्षण विभागाच्याच गाडीतून नेऊन हॉस्पिटलाइज करावं लागलं. अशी वेळ त्यांनी आज महिलांवर आणली आहे. 15 वर्ष सेवा दिल्यानंतर जर का अशी त्यांच्यावर शिक्षकांवर जर वेळ आली तर त्या शिक्षकांनी काय करायचं असा प्रश्न पुढे निर्माण होतो. त्या केपेबल आहेत, त्यांना दुसरीकडे नोकरी मिळू शकते, पण हा अन्याय का सहन करायचा? ज्या संस्थेमध्ये 14 वर्ष लहान लेकरं सोडून तनमन धनाने जेव्हा त्यांनी आपलं काम केले, आम्हाला कोरोना काळामध्ये 7 महिने सलग आणि 21 महिने अर्धा वेतन मिळालंच नाही, तरी सुद्धा आम्ही संस्थेशी इमाने इतबारे राहून काम केलं. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सतत कार्यरत राहिलो आणि ह्याचं फळ काय मिळालं तर दरवर्षी एक दोन शिक्षकांचं निलंबन होत गेलं. त्याविरुद्ध आम्ही सतत न्याय मागत होतो आणि शिक्षण विभागाकडे न्याय मागत असताना आम्हाला इतके दिवस न्याय मिळत नव्हता. यावेळेस सुनावणी दरम्यान शिक्षण विभागाने असं म्हटलं की ही कारवाई, ही जे झालेलं निलंबन आहे हे नियमबाह्य आहे. पण हे नियमबाह्य निलंबन असूनही संस्थाचालक या शिक्षकांना पूर्ववत रुजू करून घेत नाहीयेत. जेव्हा की तिथे आज आवश्यकता आहे शिक्षकांची, शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यांचं सगळ्यांचं वर्कलोड आमच्या डोक्यावर टाकलंय, पण तरी सुद्धा त्यांना ते रुजू करून घेत नाहीयेत. त्यांची इतकी हद्द झाली आहे की शिक्षक त्यांना विनंती करायला आले तर ते भर पावसात त्यांना बाहेर उभं केलं, पण आतमध्ये सुद्धा घेतलं नाही, गेट लावून घेतलं, लॉक करून घेतलं दोन्ही फादरनी. त्यांचा मनमानी कारभार वर्षानुवर्ष चालू आहे. या ठिकाणच्या ज्या सर्व शिक्षिका आहेत त्या शिक्षिका गुणवत्तेच्या जीवावर त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचं इंटरव्ह्यू असन, परीक्षा असन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून त्या शाळेमध्ये जॉईन झाले आहेत. आजपर्यंत त्यांना इमानी इतबारीपणाने शैक्षणिक काम केलेलं आहे. जे काही मुख्याध्यापक सांगतील तर त्यांच्या सांगण्यानुसार ती काम इमानीतबारी केले. आज अनेक पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत आहेत आणि त्या ठिकाणी जर एखाद्या कर्मचाऱ्याला काढायचं असेल तर त्याला नियमावली आहे, त्या देशाला घटना आहे, नियमानुसारच प्रत्येक कार्य करावं लागतं. आपल्या घरचा निर्णय असेल तर आपण काही घेऊ शकतो, पण जर प्रशासनाच्या पातळीवर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक कमिटी अपॉइंटमेंट करावी लागते. त्या ठिकाणी कमिटी अपॉइंटमेंट केल्यानंतर खरं त्यांच्यामध्ये चुका आहेत का, त्या चुका जर आढळून आल्या तर पुढचा विषय आहे. पण ह्या ज्या महिला आहेत यांना कौटुंबिक जबाबदारी आहे. आज यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. आज यांच्यातले काही सहकारी आहेत त्या बिमार पडलेल्या आहेत. आज यांची सायकोलॉजिकल कंडिशन चांगली राहिली नाही, तरी सुद्धा प्रशासनाने याच्याकडे 100% लक्ष देण्याची गरज आहे. ठीक आहे, ही अल्पसंख्याक असली किंवा प्रायव्हेट संस्था जरी असली तर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी मॅडम आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जी काही संस्था अध्यक्ष आहेत, त्यांचे जे काही फादर आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना ताकीद द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे. कारण जर हायर अथॉरिटी या ठिकाणी आज मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर म्हणजे, आणि या ठिकाणी असं होतं कामा नये. हे काय एखादं खेडेगाव किंवा ग्रामीण नाही किंवा एखादी कुठं गुलामीमध्ये नाही आहेत. या ठिकाणी प्रत्येक शिक्षक असतील, संस्था अध्यक्ष, मुख्य यांना अधिकार आहेत, पण त्या अधिकाराचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे. या ठिकाणी हे शिक्षकांना गुलामासारखं वागणूक करतायत, त्यानंतर कधी काढून टाकतायत, त्यानंतर तुम्हाला गेटवर येणार नाही, आमरण उपोषण करता येणार नाही. तर असंच त्यांनी पत्र मुख्याध्यापक जे आहेत ते 24 जुलैला त्यांनी पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यावेळेस
त्यावेळेस पण सर्व शिक्षकांनी त्यांना सांगितलं की आमची काही चुकी नाही, आम्ही या ठिकाणी गुणवत्तेत जीवा, त्यानंतर सगळ्या प्रोसेस करून आलेलो आहोत आणि आमची काही चुकी नाही, आम्ही आमचं जे काही शैक्षणिक कामकाज आहे ही मानितबारी करत आहोत. पण तरीसुद्धा त्यांनी काही ऐकून घेतलं नाही. त्यानंतर या सर्व शिक्षकांनी त्या शाळेच्या समोर, त्यांच्या ऑफिसच्या समोर आकाशवाणीच्या इथे आमरण उपोषण केलं. 3-4 दिवस आमरण उपोषण चालल्यानंतर 11 जुलै रोजी शिक्षणाधिकारी मॅडमने सांगितल्यानुसार त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये सांगण्यात आले की यांना तात्काळ त्या ठिकाणी जॉईन करून घ्यावून, त्या रिझ्यू करून घ्या. त्यावेळेस मुख्याध्यापक किंवा त्यांचे जे काही ऑफिसचे लोक होते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जॉईन करून घेऊ, पण आजपर्यंत अजिबात जॉईन करून घेतलं नाही. याचा त्यांचा शारीरिक आणि मानसिक परिणाम खूप होत आहे आणि त्यामुळे आज शिक्षक दिनी या ठिकाणी शिक्षकांना येऊन आंदोलन करावं लागत आहे. तर आमची परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या नियमाचा आणि त्यांना दिलेल्या ज्या राज्यघटनेने अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून शिक्षकावर जो अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करावा, एवढी ही विनंती. आपलं नाव? माझं नाव अजय कदम.